मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठवलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना. संध्याकाळची वेळ आहे आणि आज ना माझी तब्येत अजिबात म्हणजे ठीक नव्हती. आज मी कुठल्याही व्हिडिओचं एडिटिंग पण केलं नाही आणि व्हिडिओ शूटिंग पण करणार नव्हते. दिवसभर मी नाही असेच बसले होते गालाला हात लावून. इतका माझा दात दुखत होता. दात आणि डोकं कधीच कुणाचं दुखू नये. तशी मी पोस्ट पण केली होती की आज काय व्हिडिओ अपलोड होणार नाही कारण एडिटिंगच पूर्ण झालं नव्हतं. तर इतकं दुखत होतं ना. पण चला म्हटलं कधी ना कधीतरी ना कामाची सुरुवात ही करावीच लागते. आपली तब्येत किती जरी बरी नसली तरी जी रोजची कामं आहेत ती ठेवून काही चालत नाही. मस्त अशी दिवाबत्तीला सुरुवात केली आणि संध्याकाळची सुरुवात झाली. तुळशीला एकदा का दिवा लावला ना की इतकं भारी वाटतं ना, इतकं पॉझिटिव्ह फील होतं ना. तुम्हाला खरं सांगते, जरी तुमचा मूड ऑफ असेल किंवा मनात वेगवेगळे विचार येत असतील, तब्येत बरी नसेल, तर आपली तब्येत बरी नसली की अनेकच आपल्याला म्हणजे असं निराश वाटतं. तर असं वाटू नये म्हणून आहे ना, छान अशी संध्याकाळची सुरुवात करायची. जशी आपण दिवसाची सकाळी सुरुवात करतो तशीच आपल्या संध्याकाळची मस्त अशी सुरुवात करायची. म्हणून मग मी तुळशीला दिवा लावला आणि बघा किती तेजस्वी रूप दिसतंय ना तुळशीचं. तर मला ना हा छोटासा दिवा इतकी पॉझिटिव्हिटी देतो ना, खूप मला भारी वाटतं म्हणजे तुळशीला दिवा लावल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता एक छोटीशी ज्योत आहे, पण ती किती शांत आणि किती तेजस्वी दिसते ना. तर मग आपल्याला आपल्या मनाला ज्या गोष्टी आवडतात ना, जेव्हा आपलं डोकं दुखत असेल किंवा आपली तब्येत बरी नसेल, काहीही दुखत असेल आणि दुखल्यानंतर तर मग अजूनच निराश वाटतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, किंवा तुमचं मन नाराज असेल ना, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. तर इथं बघा, मी ह्या बाजूने सुद्धा शूट घेतलं की तुळस किती छान दिसत होते. म्हणजे सतत असं बघत राहावं असं वाटतं तुळशीकडं. त्याचबरोबर आता पौर्णिमा जवळ आली आहे. नुकतीच गॅलरीतून मी वर बघितलं, इतकं सुंदर मला चंद्रदेवांचं रूप दिसलं ना. चंद्र बघा किती सुंदर दिसतोय. झाडाच्या आड, ढगाच्या आड इतकं सुंदर दिसतं ना ते. आणि आजूबाजूला जो चंद्राचा प्रकाश पडतो ना, म्हणजे स्वतःच्याच भोवतीचा जो प्रकाश असतो ना चंद्राचा, ते रूप बघण्यासारखं असतं. ते रूप खूप देखणं असतं. तुम्ही कधीतरी तुमच्या कामातून, व्यापातून वेळ काढून अशा गोष्टी बघत चला. पौर्णिमेला चंद्र बघत चला. तुळशीला दिवा लावलेला तो प्रकाश बघत चला. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात. मला पण असं पक्ष्यांचा आवाज, ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीतून हे बघत असते, करत असते आणि मला फ्रेश वाटतं. तर आता बघा, लसूण सोलून घेतला. इथं मला स्वयंपाकसुद्धा करायचाच होता आणि असं म्हणजे चव नसते ना तोंडाला, काहीतरी चविष्ट खावंसं वाटतं. तर मी इथं खजूरमध्ये ना तूप घातलं होतं सकाळी सकाळी आणि भिजत ठेवली होती तुपामध्ये खजूर. एका ताईंनी मला प्रश्न विचारला होता की तुमचं एच बी लेवल तुम्ही कसं वाढवलेलं आहे. एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आत्ता सध्या माझं एच बी लेवल जे आहे ते एकदम इतकं म्हणजे 13 पॉईंट एच बी लेवल आहे माझं. इतकं चांगलं आहे. आधी खूप कमी होतं. एच बी लेवल जर तुम्ही वाढवलंत ना, तर तुमची खूप चिडचिड कमी होते. तुम्हाला कामासाठी एनर्जी राहते. म्हणून ना आपलं एच बी लेवल ना व्यवस्थित पाहिजे शरीरामध्ये. तर मी त्याच्यावर जास्त काम केलं. मग टोमॅटो खा, कुठं बीटच खा, असे तुपात भिजवलेले जर खजूर खाल्ले तर त्यानेसुद्धा तुमचं रक्त वाढतं. येता जाता तुम्ही काळे मनुके खाल्लेत तरी चालतं. टोमॅटो हे गोड पदार्थ आवडत नसतील, तुम्ही टोमॅटो खा. टोमॅटोनेसुद्धा आपलं एच बी लेवल वाढत असतं. असं करून करून मी माझं एच बी लेवल वाढवलेलं आहे. जेवताना एक टोमॅटो कापून घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. केसांसाठी खूप चांगला असतो. आणि तुपामध्ये जर तुम्ही खजूर भिजवून जर खाल्लीत ना, खरं सांगू का, तूप खाल्ल्यानं ना चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. आणि हे बदल काय लगेच 1-2 दिवसात होत नाहीत बरं का. सातत्यानं करावं लागतं हे सगळं. तुम्ही वर्षभर जर तूप खाल्लं, वर्षभर जाऊ द्या, तुम्ही पहिलं 3 महिने हा करून बघा तुम्ही की कसं वाटतंय तुम्हाला, काय फील होतंय. एकदा का आपल्या पोटामध्ये तूप गेलं ना आणि आपलं पोट ना आपोआप साफ होतं बघा. बरेच सारे आजार ना आपल्या पोटापासूनच सुरुवात होतात. पोट जर आपलं व्यवस्थित साफ नाही झालं की त्वचा विकार होतो.
त्यानंतर बरेच पोटाचे आजार होतात. तर त्यामुळं पोट जास्त करून आपलं व्यवस्थित जर साफ झालं तर बरेच सारे आजारांपासून आपण लांब राहतो. म्हणून तूप खाणं किंवा HB लेवल शरीरामध्ये असणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी स्वतःसाठी करत चला तुम्ही. आता बाकीचं तर मला असं आठवत नाही आहे की मला चक्करच येते, खूप वीक वाटतं आहे, अशक्त आहे मी, असं मला कधीच जाणवत नाही. आता हे दातांचं दुखणं जे आहे ना ते माझं खूप जुनं आहे. नाहीतर मी कधीच अशा आजारी पडत नाही, कधीच माझा अशा हातपाय हाडं बिडं कधीच दुखत नाही. जरी माझ्या 2 डिलिव्हरी झालेल्या आहेत तरीसुद्धा. तर चला बघा, इकडे आता मस्तपैकी फोडणी घातलेली आहे, घेवड्याची डाळ केलेली आहे आणि आता मी ना लोणी कढवते. तर एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही ब्लेंडरने लोणी कसं हलवता, म्हणजे तूप कसं कढवता, आमच्याबरोबर शेअर करा. म्हणून म्हटलं चला सविस्तर आज तुमच्याबरोबर शेअर करूया की मी लोणी कशी कढवते. खरं सांगू का, सकाळपासून शूट घेण्याची इच्छाच नव्हती. जेव्हा आपलं काही दुखत असेल किंवा तब्येत आपली बरी नसते ना, तर त्यावेळेला खरंच म्हणजे कुठलंच काम करण्याची, आवडीचं देखील काम करण्याची इच्छा नसते. तर म्हणून मग मी सकाळपासून आज ना नुसती बसून होते, तोंडाला रुमाल लावून नुसती बसलेलीच होती. इतकं माझं ते प्रमाणाच्या बाहेर दुखत होतं. आणि तुम्हाला म्हणजे ज्यांचं दुखतं त्यांनाच माहिती असतं बरं का. आणि मी तशी पोस्टसुद्धा केली होती. पण लवकरच आता ते बरं होईल, कारण त्याच्यावर उपचार चालू आहेत. लगेच असा फरक पडत नाही. किंवा पेन किलर खाणं मी टाळते. माझं इतकं दुखत होतं ना तरीसुद्धा मी पेन किलर खाल्ली नाही. जे काय असेल ते आपलं मी असंच ढकलून नेत असते. कारण पेन किलरचे पण खूप मोठे साईड इफेक्ट आहे आयुष्यात. जर आपल्याला हेल्थ महत्त्वाची असेल, आपला जीव महत्त्वाचा असेल, तर अशा काही गोष्टींपासून लांब राहणं खरंच चांगलं असतं. म्हणून मी पेन किलर खाल्ली नाही. आणि कधीच कुठल्या मी पिरियड्समध्ये सुद्धा पेन किलर कुठलीच खात नाही, किती जरी पेन होत असलं तरी. कारण आपल्याला ते दर महिन्याला ते सायकल आपलं चालूच असतं. असो, तर इथं बघितलं तुम्ही, मी नुसतं आधी लोणी फेटून घेतलं, त्यानंतर पाणी घालून ब्लेंडरने लोणी फेटलेलं आहे. इतकं सोपं आहे ब्लेंडरने लोणी फेटणं. आणि नुसतं पातेलं हलवून बघा, मी लोणी एका जागेवर गोळा केलेला आहे. ब्लेंडरने ना पाणी घालून लोणी फेटलं की आपोआपच लोणी पाण्यावर तरंगायला लागतं. तुम्ही बघितलं जसं की व्हिडिओमध्ये. आणि मी हाताने एका बाजूला सगळं लोणी गोळा करून घेतले आणि हे पाणी काढून द्यायचं आहे. काही जण 3-4 पाण्याने नुसतं ते लोणी धुवतच असतात. तसं म्हणजे फ्रेश लोणी जर कढवलं ना तर जास्त धुण्याची गरज नाही, त्याचा वासही येत नाही. थोडंसं विरजण लावायचं. आणि लोणी आज मी आता कढवलं आहे ना, तर काल संध्याकाळी मी फ्रीजमधनं बाहेर लोणी काढून ठेवलं होतं. त्यामुळं आमच्या लोण्याचा कधीही वास येत नाही. आणि बघत असाल तुम्ही किती पांढरं शुभ्र असं लोणी आहे. तर हे ताक आहे ना, मी एखाद्या झाडाला घालते, कारण आता तर ताक खात नाही, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं. मग आता मी लिंबाचं झाड लावलेलं आहे, तर त्या लिंबाच्या झाडाला मी ताक घालत असते, कडीपत्त्याच्या झाडाला, लिंबाच्या झाडाला, जेणेकरून त्यातलं जे पौष्टिक सत्व आहे ते त्या झाडांना पण मिळतं, झाडांची चांगली ग्रोथ होते. आणि इथं आता बघा लोणी कढायला ठेवून दिलेलं आहे. इतकं सोपं आहे ब्लेंडरने लोणी हलवणं. आता त्या ताईंनी विचारलं होतं की हे ब्लेंडर क्लीन कसं करायचं. तर ब्लेंडर क्लीन करणं सुद्धा इतकं सोपं आहे ना. आता मी 2-3 वेळा वापरलं पण क्लीन केलं नाही ब्लेंडर. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात की मी कसं क्लीन करते. थोडंसं हे मऊ रुमाल जो आहे ना तो पाण्यात बुडवलेला आहे. आणि ब्लेंडर ना असं छान जरा दाबून पुसून घ्यायचं आहे. कुठलाही स्प्रे वापरलेला नाही, कुठलाही साबण वापरलेलं नाही, काहीच वापरायची गरज नाही. इतकं इझी ब्लेंडर क्लीन होतं. आणि जवळजवळ मला त्रास वाटते आता मी 2-3 वर्ष झालं हे ब्लेंडर वापरतेच आहे. अगदी 400-450ला मला हे ब्लेंडर बसलेलं आहे. लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करते, डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. इतकं कामाची वस्तू आहे ना ही. खरंच दर आठवड्याला मला लोणी हलवावं लागतं. आणि रवीने हलवणं तर होणार नाही, हात किती दुखून येतील. आणि मिक्सरमध्ये काही जण हलवतात, पण इतकं ते राडा होतो ना मिक्सरचा की काय विचारायलाच नको. असे 2 ब्लेड मिळतात, त्याच्याबरोबर अजून 2 ब्लेड मिळतात. अंडं वगैरे फेटण्यासाठी ते उपयोगी ठरतं. त्याचबरोबर ना मला वडे जेव्हा मी करते ना उडदाचे, ते हलवण्यासाठी सुद्धा, म्हणजे ते पीठ हलकं होण्यासाठी ते पीठ इतकं फेटावं लागतं ना खूप ताकदीनं. तर त्यामुळं त्यावेळेला हे ब्लेड माझ्या कामी येतात. हे ब्लेंडर माझ्या खूप कामी येतं. वडे तर इतके मस्त होतात ना. तर ती सुद्धा रेसिपी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर मला वाटते त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल की ब्लेंडर कसं क्लीन करायचं, लोणी कसं ब्लेंडरने
हलवायचं. एकदम सोपी पद्धत आहे. 17 भांडी खरकटी होत नाहीत. एक पातेल्यातलं लोणी तसं एकत्र सगळं फेटायचं आणि तर मग ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यात घ्या, मग ते परत काढा, मग ते दुसऱ्या पातेल्यात ओता. एवढं सगळं राडा काहीच करत बसण्याची गरज नसते. आणि आता खरं तर माझं पेन होतच होतं, मला माझा दात दुखतच होता, पण तरीसुद्धा आहे ना माझा विचार चालला होता की सगळी भांडी गोळा करून ठेवून द्यायची आणि झोपायचं. पण दुसऱ्या दिवशी जर डॉक्टरकडे जायचं असेल तर हा सगळा पसारा तसाच राहणार आहे असा विचार केला. आणि मग म्हटलं नकोच बाबा हा असा पसारा ठेवायला. आणि लगेचच मग मी गॅस हे सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे. आता नेहमी जसं पाणी वगैरे ओतून धुते, सगळं करते स्वच्छ कानाकोपऱ्यातून, तसं तर नाही, पण वर तर म्हटलं चला क्लीन करून घेऊया. म्हणून मग माझी तब्येत बरी नसली ना तर अशा पद्धतीने मी संध्याकाळचा किचन कट्टा जो आहे तो क्लीन करत असते नेहमी. तर आजूबाजूला हे पुसून घेतलं. आता मी जिथून शेगडी घेतलेली आहे ना 4 बर्नरची, तर त्या दादांनी पण मला सांगितलं होतं की पाणी टाकून तुम्ही शेगडी धुवू नका, घासू नका, कारण बाहेरनं म्हणजे त्याच्या आतलं जे मटेरियल आहे ना ते खराब होऊन जातं. जे तुम्हाला वरनं क्लीन जरी दिसत असली घासणीने घासून जर तुम्ही स्वच्छ धुताय तर ते खालचे जे मटेरियल आहे ना त्याला गंज पकडतो, ते खराब होतं. म्हणून अशाच पद्धतीनं जशी मी क्लीन केलेली आहे रुमालाने पुसून, आधी मी साबणाने घासली आणि मग रुमालाने पुसली, 2-3 वेळा रुमालानं स्वच्छ पुसून घेतलेले. हे एकदा पुसली, परत स्वच्छ धुवून घ्यायचा रुमाल, दुसऱ्या पाण्यानं परत पुसून घ्यायची. अशा पद्धतीनं मी माझा किचन कट्टा जो आहे तो झटपट असा क्लीन केलेला आहे. जास्त काही राडा करत बसली नाही. आणि आज जेवणाला होती घेवड्याची आमटी, दुपारची बटाट्याची भाजी, तोंडी लावायला भात आणि भाकरी असं होतं आजचं जेवण. पटकन जेवून घेतलं आणि संपूर्ण कट्टा आता क्लीन करून घेतलेला आहे. तर जेव्हा आपली तब्येत बरी नसेल ना तेव्हा अशी शॉर्टकट कामं करायची असतात. पण आता 2 दिवस झालं माझे दात दुखतच होती, तर 2 दिवस आधीच खूप सारी कामं माझी पेंडिंग होती. तर माझ्या अवताराकडं तुम्ही जरासुद्धा जाऊ नका. कपडे किंवा माझे केस मी स्वतःकडे लक्षच दिलं नाही, इतकं माझं ते पेन होत होतं. मला आरशातसुद्धा बघावंसं वाटत नव्हतं किंवा एका जागेवर बसलो ना तर उठूच वाटत नव्हतं. पण ही बरीच सारी कामं जी आहेत ना रविवारी आराम केला मी, शनिवारी आराम केला. ती कामं आहे ना पेंडिंग राहिली. आता ती करणार कोण? आणि अजून पुढं ढकलत गेलो तर ती कामं आपल्यालाच करायची असतात. म्हणून म्हटलं चला आता रात्र झालीच आहे, सगळं आवरलंच आहे, तर ही सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय म्हटलं आपल्याला पर्यायच नाही. तर इथं आता आठवड्याची जी काही कामं असतात ना ती म्हणजे आता बघा साखर संपली होती, खरं तर मला बाजार पण करायचा आहे, पण माझं तब्येत बरी झाल्याशिवाय मी बाजाराला जाणार नाही आहे किंवा करणार नाही आहे. साखर मी इथं आणलेली आहे 1 किलो. बापरे, साखरेचे रेट आता सध्या इतके वाढलेले आहेत ना, 70-75 रुपये किलो आमच्याकडे तर साखर झालेली आहे, तुमच्याकडे पण झालेलीच असणार आहे. चहासुद्धा बंद करावा लागणार आहे ताईंनो, जे चहाप्रेमी आहेत खरंच. असो, तर साखर वगैरे भरून ठेवली. साखर संपली होती ती, म्हटलं आता पर्याय जोपर्यंत माझं तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तर म्हटलं चला इथूनच घेऊया, म्हणून जवळच्या दुकानातून मी 1 किलो साखर घेऊन आले होते. ती भरून ठेवली आणि इथं ना दुपारी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता. आणि मी भरताना माझ्या मागे पुढे चाललेलंच असतं, त्याला माझ्याशिवाय झोप येतच नाही. मी बेडवर बसल्याशिवाय झोपल्याशिवाय तो अजिबात बेडवर अंग टाकत नाही, झोपतच नाही. मी 1 वाजेपर्यंत जागी असू दे, 2 वाजेपर्यंत माझ्याबरोबर तो जागा राहणारच असं असतं त्याचं. माझ्या आजूबाजूलाच घुटमळत असतो. तर इथं ना मी शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं, जेणेकरून परत उद्या सकाळी उठल्यानंतर हा जसा तसा पसारा दिसायला नको आपल्याला. परत तो पसारा बघून परत आणि दुखणं यायचं. म्हणून मग म्हटलं चला हे सगळी कामं आहे ना आज पूर्ण केलीच पाहिजे. शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून ठेवला म्हणजे आठवडाभर टेन्शन नसतं. आता हे गव्हाचं दळणसुद्धा भरून ठेवलेलं आहे पीठ, म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही. आता त्याचबरोबर ना मी ज्वारीचं पीठसुद्धा दळून आणलं होतं, ते सुद्धा मला भरून ठेवायचं होतं. तर आता डबे तर घासायचे आहेत, पण वरच्यावर म्हटलं चला क्लीन करून घेऊया, कारण आपण रोज वापरतो ना, तर ते रोज चांगले दिसलेच पाहिजेत. आधीचं शिळं पीठ आहे ना ते असं एका झाकणामध्ये काढून घ्यायचं आणि ताजं पीठ आहे ना ते आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि डब्यामध्ये ताजं पीठ भरून ठेवल्यानंतर सगळ्यात वर ना थोडं म्हणजे जे पीठ आहे राहिलेलं ते वरच्या बाजूला ठेवायचं, म्हणजे ते पटकन वापरात येतं. मी तरी नेहमी असंच करते. आता सध्या ना म्हणजे आता माझे पाय इतके दुखत होते ना, तर म्हटलं चला थोडंसं पाणी ठेवून देते तापायला गॅसवर आणि पाय शेकते. जरा कोमट पाण्यात पाय बुडवून बसलं ना की जरा बरं वाटेल, म्हणून मी इकडं पाणी तापत ठेवलं. आणि इकडं बघा
मस्तपैकी हे ज्वारीचं पीठ जे आहे ना ते डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता ही सगळी कामं झाल्यानंतर किचन कट्टा क्लीन झाल्यानंतरची ही थोडीफार जी कामं होती ना ती मला आज करून घ्यायचीच होती. तर इथं बघा थोडंसं फास्ट मोशनमध्ये मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं काहीशी मी कामं करत असते. माझी तब्येत बरी नसेल तेव्हा मी कामं आटपत असते. तर बघा आता इकडे हा डबासुद्धा मी ठेवून दिलेला आहे. आणि चला आता कट्टा वगैरे लगेच क्लीन करून घेते, पुसून घेते. परतही पसारा नको. आणि जे काही रुमाल आपण किचन कट्ट्यावरचे जे वापरलेले आहेत ते मग मी घासायला टाकून म्हणजे सॉरी धुवायला टाकून देते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मग ब्रश वगैरे माझा होतो तोवर मी गरम पाण्यामध्ये हे किचन कट्ट्याचे रुमाल भिजत ठेवते आणि मग धुवून टाकत असते. असं काहीसं माझं रुटीन असतं.